हे जार पूर्ण पाण्याने भरलेला आहे. अच्छा. आणि हा त्याने होल्ड केलेला आहे. खूपच घट्ट झाला दादा. किचन सिंकच्या जवळ लावू शकतात. त्याचबरोबर तुम्ही बाथरूम मध्ये पण याचा यूज करू शकता. एकदम इझी फिटिंग. मी तुम्हाला 5 वर्ष गॅरंटी देतोय. फक्त 20 रुपयाला मिळेल. फक्त 20 रुपयाला. हो. एकदम सॉफ्ट वेल्डिंग असतं हे. ती कटिंग होती तिथे. अच्छा, इकडे कटिंग. हो. या छोटासा आमचा सेटअप आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय नाशिकला. मेष प्रदर्शनामध्ये आपण अभिजित दादा इझी शो नावाचं जे बाथरूमचे ॲसेसरीज असतात, ते किचनचे ॲसेसरीज, ते आपण नक्कीच पाहिलं असेल. पण त्यामध्ये नेहमीच एक क्युरियोसिटी असते की मेड इन इंडिया प्रोडक्ट म्हणून ते प्रोडक्ट ओळखले जातात, पण ते कसे बनतात. तर आज मी प्रत्यक्ष नाशिकमध्ये आलेलो दादांच्या फॅक्टरीला व्हिजिट करण्यासाठी आणि आपण पाहणार आहोत हे प्रोडक्ट कसे बनतात. भारतातील पहिलं असं प्रोडक्ट आहे जे आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तींनी बनवलेलं आहे. त्यामध्ये एक क्युरियोसिटी एक वाढलेली आहे माझी सुद्धा की हे प्रोडक्ट नक्की बनतं कसं, याची क्वालिटी काय आहे, किंमत काय आहे, सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार अभिजित दादा. नमस्कार. नमस्कार. या तुम्ही आज खास मुंबईहून आमच्याकडे आलात, त्याबद्दल तुमचं इथं स्वागत आहे. आणि आमची ही छोटीशी फॅक्टरीला तुम्ही व्हिजिट केली त्याबद्दल खूप तुमचे धन्यवाद. तर मी तुम्हाला माझ्या प्रॉडक्टच्या संदर्भात काही गोष्टी सांगणार आहे की हे प्रॉडक्ट कसे म्हणजे मी कसे इन्व्हेंट केले. तर हा काळ कोविडचा होता. कोविडच्या आधी थोडंसं माझ्या डोक्यात कल्पना थोडीशी त्या कल्पनेने सुरुवात केली होती. आणि हळूहळू त्या कल्पनेला मूर्त स्वरूप येण्यासाठी जवळजवळ 3-1 वर्ष गेलीत. म्हणजे कोविडचा जो सुट्ट्यांचा काळ होता, त्या कोविडच्या सुट्ट्यांचा काळ ह्या कामासाठी खूप कामी आला. अच्छा. हो. आणि मग मी आहे सटाण्याचा. इथून एक 100 किलोमीटर माझं एक सटाणा नावाचं गाव आहे, तालुका प्लेस आहे, तर तिथला आहे मी. तर तिथं मी माझे हे आमचं रिसर्च चालू होतं, पण ते तिथं नव्हतं. म्हणजे MIDC जिथं असते तिथं ह्या गोष्टींना सगळ्या गोष्टींचा सपोर्ट मिळतो, तर तो सपोर्ट मला सटाण्याला मिळत नव्हता. म्हणून मग मी माझं सगळं सेटअप उचललं आणि नाशिकला आणला. आणि नाशिकला ह्याच जागेत मी सुरुवात केली. छोटीशी ही जागा आहे, अजूनही मला ती पुरते, भरपूर आहे. तर इथं मी सुरुवात केली आणि ह्या माझे हे प्रॉडक्ट्स डेव्हलप केले बाथरूम किचन ॲसेसरीजच्या. तर बाथरूम किचन ॲसेसरीज करताना मला का केली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. कारण की रेंटलने जे राहणारी जी लोक आहेत, तर त्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो की त्यांचा घरमालक त्यांना कुठेही खिळे मारू देत नाही. बरोबर. आणि खिळे मारायचे काम फक्त आपल्याला तो टेक्निशियन करून देतो. बरं, आपल्याला घरमालक एक तर खिळे मारू देत नाही, वेळेवर टेक्निशियन मिळत नाही, आणि खिळे मारते बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे टाईल्स तुटू शकते. कन्सिलचा जर लेआउट असेल तर आपल्याला त्या कन्सिलचा लेआउटचा म्हणजे पाईपलाईन्स कुठून कुठे काय गेलेल्या आहेत हे माहिती असेल तर आपल्याला ते खिळे व्यवस्थित मारता येतात. पण टाईल्स जर फुटली आणि कन्सिलचा पाईप जर त्याच्या पाठीमागचा जर तो पाण्याचा पाईप तुटला तर खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात. कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपयाचा खर्च येतो, भुर्दंड बसतो. आणि तो एका भाड्यातत्वावर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तो परवडत नाही. तर हे सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. आणि ह्याही गोष्टींमध्ये कधी काळी मी गेले होतो. माझ्या पत्नीने मला बरोबरच वेळ सांगितलं होतं की आपल्याला बाथरूममध्ये असं असं चिटकवायचं आहे, पण ड्रिल मारता येत नाही. आमची ती टाईल्स मात्र विचित्र होती, तिच्यावर ड्रिल मारलं तर ती टाईल्स तुटायची. त्यामुळे तिथं मला काही करता येत नव्हतं. तर मग हा प्रश्न माझ्या कायम मनात होता की एक इंजिनियर असताना सुद्धा आपल्याला या गोष्टीवर आपल्याला करता येत नाहीये. मीनवाईल मी जेव्हा एका कंपनीमध्ये काम करत होतो तेव्हा मला एक प्रोजेक्ट आला होता की मला टाईल्स कन्व्हेअरवर ठेवायच्या होत्या. म्हणजे ह्या कन्व्हेअरवरनं दुसऱ्या कन्व्हेअरवर टाईल्स ठेवायच्या होत्या. तर त्या प्रोजेक्टचं काम करत असताना मला लक्षात आलं की व्हॅक्युम टाईल्सला खूप छान प्रकारे होल्ड करतंय आणि ते दुसऱ्या कन्व्हेअरवर ठेवतंय हे माझ्या लक्षात आलं. अच्छा. तर मग मी तेव्हापासून विचार करायला सुरुवात केली की आपण जर असं काही केलं की समजा हा व्हॅक्युम जर आपण चांगल्या रीतीने छोट्या पद्धतीने बनवून आणि त्याच्यावर जर आपण सोप केस वगैरे ऍडजस्ट केली तर करता येईल का. तर मग मी त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली आणि मग हळूहळू मला त्याच्यात प्रगती होत गेली. एक व्हॅक्यूम डेव्हलप झाला, त्यानंतर मग कप डेव्हलप झाला, नॉब डेव्हलप करून मग मी बाकीच्या ॲसेसरीज तयार करायला लागलो. तर मी एक छोटंसं तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो, तर तुम्ही ते डेमॉन्स्ट्रेशन बघा. ही आपली जनरली बाथरूम किचन मधली असलेली ही टाईल्स आहे. जनरली बाथरूम किचन मध्ये अशा गुळगुळीत सरफेसच्या टाईल्स असतात आपल्याकडे. तर हा व्हॅक्यूम मी डेव्हलप केलाय. हा कोविडच्या दरम्यान मला हा बघा, कोविडच्या दरम्यान हा व्हॅक्यूम डेव्हलप केलेला आहे. तर हा व्हॅक्यूम कसा लावायचा त्याच्यासाठी पण एक आहे. तर व्हॅक्यूमला थोडंसं पाणी लावून घ्यायचं असतं, साधारणतः 2-3 थेंब पाणी लावायचं असतं. आणि त्यानंतर हा व्हॅक्यूम ह्या पद्धतीने बघा खालून असा प्रेस करायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलीही हवा राहणार नाही. नंतर मग असा प्रेस करायचा आहे आणि सेंटरला प्रेस करायचा आहे. असा बघ, असा सेंटरला प्रेस करायचा आणि नंतर बाहेरचं प्रेस करायचं. आता हा व्हॅक्यूम घट्ट झाला. आता हा तुम्ही किती
ओढला तर निघणार नाही. नितीनदा तुम्ही ओढून बघा, निघतोय का बघा. हो, खूपच घट्ट झाला दादा, एकदम घट्ट झाला. आता तो तुम्ही असा कितीही प्रयत्न केला तरी तो तुम्ही काढू शकत नाही. अच्छा. वरून हा कप माउंट केला, हा कप माउंट केला. आणि मी तुम्हाला आता हा मल्टी सोप होल्डर आहे की हा कुठे युज होऊ शकतो. हा तुमच्या बाथरूम आपल्या किचनच्या सिंक जवळ लावण्यासाठी खूप योग्य प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही स्क्रबर, लिक्विड आणि विमचा साबण अशा 2-3 वस्तू ठेवू शकतात. आणि हा जो स्लॉट दिसतो ह्या स्लॉटमध्ये हा असं ठेवायचं आहे आणि हा वरून नॉब टाईट करायचा आहे. आता हा जो नॉब टाईट होतोय, हा नॉब टाईट होतोय म्हणजे काय होतंय की आतमधला जो व्हॅक्यूम पॅड आहे तो हा खेचतोय, हा पुल करतोय आणि तो व्हॅक्यूम अजून घट्ट होतोय. म्हणजे त्याची जी ताकद आहे ही दुपटी तिपटीने त्याची ताकद वाढते. अच्छा. आता हे पूर्णपणे टाईट झालंय, हे बघा, हे पूर्णपणे टाईट झालंय. ओके. हे घट्ट झालं. ही अशी मुवमेंट असणार आहे याची, पण हे इथून हलणार नाहीये. अच्छा. ह्या पद्धतीने मग आपल्याला घरातले सगळे प्रॉडक्ट ह्या तत्वाने आपल्याला ऍडजस्ट करता येतात. आता ही डबल शॉवर कॅडी आहे, ही तुम्ही बाथरूम मध्ये पण वापरू शकता. बाथरूम मध्ये तुमचे साबण, शॅम्पूच्या बॉटल्स वगैरे ठेवण्यासाठी वापरायचं. याला जवळजवळ 3 व्हॅक्यूम येतात आणि याचं वेट बेरिंग कॅपॅसिटी जवळजवळ एका व्हॅक्यूमचं 15 किलो असल्यामुळे याच्यामध्ये खूप सारं आपलं स्टफ मावून जातं. अच्छा. बाथरूम मध्ये ज्या वस्तू लागतात, ज्या रेग्युलर लागतात त्या आपण इथे ठेवता येतात. आणि जर जागेचा कोणाला व्हर्टिकल जागेचा कोणाला प्रॉब्लेम असेल तर आपण ही 20 इंचाची बनवलेली आहे. ही थोडीशी लांब आहे आणि हिला 3 व्हॅक्यूम आहेत. हिच्यामध्ये पण खूप सारं सामान बसून जाईल. आणि तिच्यापेक्षा छोटी आहे ही 10 इंचाची. ही साधारणतः चहा साखरेचे डबे ठेवण्यासाठी किचनमध्ये पण यूज करता येईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला बाथरूममध्ये तुमचं छोटंसं कुटुंब असेल तर हे 4 जणांच्या कुटुंबासाठी हे सफिशियंट आहे. आणि याच्यापेक्षा थोडीशी जास्त मोठी म्हणजे ही 15 इंचाची बघा इथपर्यंत. हिला पण 2 व्हॅक्यूम आहेत आणि हिच्यामध्ये खूप सारं सामान बसून जातं. अच्छा. आणि ही तुम्हाला आता मी ज्याचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं ती ही जाळी आहे की याच्यावर तुम्ही किचन सिंकच्या जवळ लावू शकतात. त्याचबरोबर तुम्ही बाथरूममध्ये पण याचा यूज करू शकतात. तर ही पण एक लावली. आणि आता हा एक नवीन प्रॉडक्ट डेव्हलप केलाय. आता डीमार्टमध्ये आपल्याला हे असं एक लिक्विड डिस्पेन्सर मिळतंय. बघा. तर हे लिक्विड डिस्पेन्सर आपल्याला खालीच ठेवावं लागतं आणि मग खाली सगळं मेसी होतं. तर हे आम्ही हे स्टँडने व्हॅक्यूमवर लावून हे फिट केलंय. हे असं सुद्धा आपल्याला यूज करता येतं. अच्छा. हा ब्रश होल्डर आहे. इथे एक 4 ब्रश आणि एक पेस्ट मस्त बसते. हँडवॉश आहे. हा विमचा कंटेनर आहे. सोप डिश आहे. सोप केसेस आहेत. रो हुक आहे. म्हणजे आपल्याला बाथरूम किचनमध्ये कपडे, बाथरूममध्ये आपल्याला कपडे ठेवण्यासाठी हुक लागतात. ते हुक आपण याच्यासाठी लावू शकतो. त्याचबरोबर हे हुक आपण डोरच्या पाठीमागे सुद्धा फिट करू शकतो. तर किचनमध्ये सुद्धा याचा यूज होईल. काही तुमचे नॉनस्टिकचे तवे वगैरे असतात की जे त्यांना हँडल असलेले जे पॅन असतात ते तुम्ही याच्यावर लावू शकता. हा नॅपकिन रिंग आहे. याच्यावर तुम्ही फक्त नॅपकिन असा अडकवू शकतात. हा टॉयलेट टिश्यू पेपर होल्डर आहे. हा टॉयलेट टिश्यू पेपर होल्डर आहे. इथे आपला टॉयलेट टिश्यूचा पेपर रोल अडकतो. आणि हा किचन मधला रोल, हा किचन मध्ये यूज होऊ शकतो. हा एक मल्टीपर्पज हुक आहे की हा तुम्ही कुठेही वापरू शकतात. साधारणतः किचन मध्ये वापरू शकता, बाथरूम मध्ये वापरू शकतात. जागा जिथं छोटी आहे तिथं तुम्ही हा वापरू शकतात. तसंच हा तुमच्या कबडमध्ये सुद्धा वापरण्यासाठी योग्य आहे. जिथं तुम्हाला पर्स वगैरे टांगायचे असतील, काही हँग करायचं असेल, फ्रीजच्या डोअरवर वगैरे सगळीकडे वापरता येईल. आणि हा एक 24 इंचाचा टॉवेल रॉड आहे. टोटल 24 इंचाचा आहे. आणि हा टॉवेल वाळवण्यासाठी किंवा टॉवेल ठेवण्यासाठी आपल्याला बाथरूम मध्ये यूज होईल. हा पण एक सुंदर आयटम आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला बरेचसे टॉवेल्स, कपडे वगैरे टाकता येतात. आता दादा हे कशाचं बनलेलं आहे बेसिकली? हे पूर्ण प्युअर स्टेनलेस स्टीलचं बनलेलं आहे. इथं कुठेही रस्ट वगैरे लागणार नाही. हे जे आपण जे स्टील म्हणतो स्टेनलेस स्टील त्याच्याने बनलेलं आहे. इथं रस्ट वगैरे कुठेही लागणार नाही. अच्छा. हे 304 हो 304 ग्रेडचं स्टेनलेस स्टील आहे. अच्छा. म्हणजे रस्ट वगैरे लागणार. मुंबईच्या वातावरणामध्ये किंवा समुद्र किनाऱ्याच्या जिथं आहे तिथं ह्या वस्तूंना काहीही भय नाही. खूप छान पद्धतीने हे काम करतात आणि खूप दिवसापासून काम करतात. अच्छा. आणि जर हे समजा एखाद्याला घर जर चेंज करायचं असेल तर मग जर आता जसं दादा तू दाखवलंस की हे फिट होतं, तर मग हे निघतं कसं? मग खूप छान प्रश्न विचारलाय नितीनदा की हे निघतं कसं. कारण की बऱ्याचशा लोकांची हीच हे असते, प्रश्न असतो की जर आम्ही घेतलं आणि आम्ही जर आमची बदली झाली आणि आम्हाला ते घेऊन जायचं असेल तर हे परत काढता येतं का? हो, हे परत काढता येतं. परत ते फिटही करता येतं. म्हणजे मी तुम्हाला तर सांगेन की दिवसामध्ये तुम्ही 100 वेळेस हे काढा आणि 100 वेळेस त्याचं रिलोकेशन करा, काहीही हरकत नाही. तर काढायचं कसं ते बघा. हे बघा, हे अनलॉक केलं असं. आता व्हॅक्यूमचा हा जो नॉब आहे हा नॉब ढिला झाला आणि हे सगळं निघालं. हा कप वरून काढला. आता हा असा निघणार नाहीये. फक्त इकडून हवा लीक करा अशी लगेच बाहेर निघेल. एकदम छान आहे. आणि परत याला परत क्लीन करून परत तुम्ही लावू शकतात, परत रिलोकेट करू शकतात, परत तुम्ही
ही लावू शकता. आता मी तुम्हाला सोप केस लावून दाखवला बघा, एकदम इझी फिटिंग. सुंदर, इझी आहे म्हणून दादांचं नाव आहे इझी सो. इझी सो. ऍक्च्युली इझी सोचे पण एक म्हणजे एक छोटीशी स्टोरी आहे. मी जेव्हा हे प्रॉडक्ट बनवत होतो तेव्हा मी माझी सगळी फॅमिली पण माझी याच्यावर असते, माझी बायको, माझी दोन्ही मुलं हे असतात. तर आम्ही गावाकडे जात असताना माझ्या मुलीने ह्या नावाचा शोध लावला. म्हणजे आम्हाला सो इझी हे नाव ब्रँडसाठी मिळत नव्हतं. ते रजिस्टर होतं, आधीच कोणीतरी रजिस्टर करून ठेवलं होतं. तर आम्हाला ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी ते मिळत नव्हतं. मग आम्ही ते उलटे केलं, इझी सो केलं, सो इझी टू फिट. अच्छा, ते असं करून घेतलंय आणि याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे मला करण्यात. ओके, तर चाललंय हे सगळं असं. अच्छा अच्छा. आता दादा याची ड्युरेबिलिटी किती आहे हे तुम्ही बघा. आता ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे व्हॅक्यूम इतकं स्ट्रॉंग आहे. मी हे प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगायचा प्रयत्न करत असतो की हे व्हॅक्यूम खूप स्ट्रॉंग आहे. जर याच्यावर जास्त लोड दिला तर हे व्हॅक्यूम तुमची टाईल्स पण खेचू शकतं. अच्छा, एवढं? हो. तर हे असा एक इन्सिडेंट असा झालेला की एका गृहस्थाने हे शोकेस फिट केलेली आणि त्याच्या वडिलांनी याच्यावर खूप लोड दिला आणि लोड दिला तर ती टाईल्स इथून निघून आली. अच्छा, ही टाईल्स निघून आली आणि मग तो एक हे झालं की मग त्यांनी मला त्यांचा फोन आला, सर असं असं झालेलं आहे तर तुम्ही याच्यावर काम करून ठेवा. मग मी याच्यावर असं काम केलं की हा जो स्लॉट आहे हा स्लॉटची डेप्थ मी कमी केली, या स्लॉटची डेप्थ कमी केली आणि मग हा इथे बसवल्यानंतर आता व्हॅक्यूम घट्ट तर राहतोच, व्हॅक्यूम घट्ट राहतो पण तो आता टाईल्स काढू शकत नाही. आता बघा आपण तो करून बघू. हे बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला हा सोपकेस वेगळा झाला पण व्हॅक्यूम तिथंच राहिला. व्हॅक्यूम तिथं राहिला म्हणून तुमची टाईल्स पण जागेवर राहील. म्हणजे जो फोर्स होता त्याला तुम्ही इथे हे असं मेकॅनिझम आम्ही तयार करून घेतलं. याची डेप्थ कमी करून ते आम्ही परत नवीन मोल्ड तयार करून आम्ही हे केलं. दादा हे आयडिया सुचण्यामागे तू मेकॅनिकल? हो, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि हे मला सुचत गेलं हळूहळू. जसे मी तुम्हाला आधी सांगितलंच की मी माझ्या पत्नीने पण याच्यासाठी खूप फोर्स केला की असं काहीतरी नवीन डेव्हलप करा की जे भारतात नसेल आणि ते सर्वप्रथम आपण बनवू, असं काहीतरी बनवा. तिचं पण खूप प्रेरणा होती याच्या पाठीमागे. तर हे भारतात आपलं पहिलंच आहे का? हो, हे अजून भारतामध्ये कुठेच नाही. प्रॉडक्ट भारतात बनत नाही, असे प्रॉडक्ट विदेशातच आहेत. भारतात असे प्रॉडक्ट अजून नाही आहेत. अच्छा, गॉट इट. म्हणजे भारतातलं आपलं पहिलं आणि आपला मराठी उद्योग. हो 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 हो, त्याचा म्हणजे प्राऊड फील होण्यासारखी गोष्ट आहे. हो, थँक्यू. ई कॉमर्स साईट वरती पण काही अशा प्रोडक्ट आहेत ते म्हणतात की हे निघून जातं, याचा ग्लू निघून जातो. बरोबर, असे प्रश्न येतात. बरेच लोकांचे प्रश्न आहेत की हे प्रॉडक्ट किती दमदार आहे, किती लॉंग लास्टिंग आहे, याविषयी लोकांची बरीच शंका असते. मला फोन येत असतात की हे व्हॅक्यूम किती होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे. तर आम्ही जेव्हा हे लॅब टेस्ट करून घेतलं तर लॅब टेस्ट करण्यामध्ये जेव्हा त्यांनी ते चेक केलं तर ते 15 किलो पर्यंत एका व्हॅक्यूमने सस्टेन केलंय. अच्छा, म्हणजे आता हा व्हॅक्यूम असा लावल्यानंतर आता आपण हा प्रयोग करून बघू. इथं ठेवा बरोबर होते. हे बघा, वा, हे जार पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. अच्छा, आणि हा त्याने होल्ड केलेला आहे. आता माझ्या तर होल्ड होत नाहीये, मी ठेवतो खाली. क्लिअर झालं. लाईव्ह डेमो दाखवला दादांनी. माझ्याकडे उचलायला नव्हता तर तो 20 लिटरचा जार आहे. तो 20 लिटरचा आमचा रोज सकाळी येतो आणि नुकताच येऊन आलेला येतो. तर तो सुद्धा होल्ड होऊ शकतो, काहीही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्याचं वेट बेअरिंग कॅपॅसिटी 15 किलो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहेच. आणि ते 5 वर्षापर्यंत कन्सिस्टन्सली ते काम करतात. अच्छा, 5 वर्षापर्यंत काम करतात. पण मी तसं म्हणेन की हे 10 वर्षापर्यंत पण तुम्हाला काम करता येईल, म्हणजे 5 वर्ष अजून एक्सटेंड करता येते. तर ते कसे मी ते सांगतो तुम्हाला. हे बघा, हा जो व्हॅक्यूम पॅड जो आपण सुरुवातीला लावला, आपण हा व्हॅक्यूम पॅड आफ्टर 5 इयर्स म्हणजे 5 वर्षानंतर काय करायचं याच्याबरोबर, हा फेकून द्यायचा का नाही, बिलकुल फेकायचा नाहीये. हा अजून 5 वर्ष काम करणार आहे. याला फक्त बॉइलिंग वॉटर म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये 1 मिनिटासाठी डीप करायचा आहे. अच्छा, हा उकळत्या पाण्यामध्ये असं ठेवून द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही गॅसवर पाणी उकळवलं, ते खाली उतरून घेतलं आणि त्याच्यामध्ये हा टाकला, 1 ते 1.5 मिनिटं ठेवायचा आहे, काढायचा आहे, तो परत सॉफ्ट होईल. अच्छा, आता बऱ्याच जणांना रबर कडक होतं,
किंवा हे अशा व्हॅक्यूम लूज होतात आणि ते व्हॅक्यूम नंतर राहत नाही अशी बऱ्याचशी शंका असते. तर हा रबर आहे, हा तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष काम करणार आहे. अच्छा, म्हणजे हे प्रॉडक्ट तुम्ही एकदा याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला परत घडी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची गरज वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि ते तुमच्यासाठी वर्षानुवर्ष काम करणार. लॉंग लास्टिंग बघा, आणि ड्युरेबिलिटी पण चांगली त्याची. आणि यामध्ये काय असं लावताना काही पाणी वगैरे लावतात? हो, मिठाचं पाणी? मी तुम्हाला सुरुवातीला तेच बोललो होतो. साधारणतः आहे बघा, आता मिठाचं पाणी लावलं तर सो फार सो बेटर, पण तुम्ही साधं पाणी लावलं तरी काही हरकत नाही. आणि हे पाणी ह्या पद्धतीने हे असं लावायचंय फक्त बघा, हे एवढं लावायचंय, जास्त पाण्याची गरज नाहीये बघा. हे सर्वत्र असं पसरलं गेलं पाहिजे फक्त. आणि त्यानंतर हा असा लावायचा आहे. आता पाणी लावल्यामुळे काय होणार आहे, तो थोडंसं सरकणार आहे इकडे तिकडे, पण तो न सरकू देता असा दाबायचा प्रयत्न करायचा आहे. आणि पाणी नंतर नंतर ते आपोआप वाळून जाणार आहे. वरून हे लावलं आणि मग हे लावून द्यायचंय. काय त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये, एकदम इझी फिटिंग आहे. हा, म्हणजे एक किचन मधली महिला सुद्धा ही लावू शकते विदाउट टेकिंग एनीवन हेल्प. बरोबर. मी जेव्हा आम्ही तयार करत होतो तेव्हा माझा मुलगा 7 वर्षाचा होता. तर मी हे घरी जेव्हा आम्ही 3D प्रिंट वगैरे मारून घरी घेऊन गेलो आणि मी ते ठेवून दिलं होतं, तर माझ्या 7 वर्षाच्या मुलाने ते म्हणजे फक्त त्याला बघूनच ते समजलं की हे कसं काम करणार आहे. तर त्याने लगेच लावून घेतलं होतं. म्हणजे इतकं सोपं प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये कुठलंही काही असं वेगळं असं टेक्नॉलॉजी नाही यूज केलेली आहे. सिम्पल प्रॉडक्ट आहे, घरी एकदम आपल्याला एक विदिन 2 मिनिटांमध्ये हे फिट होऊ शकतं. इतकं सोपं प्रॉडक्ट आहे. आणि दादा, ई कॉमर्स साईटवरती पण बरेच असे प्रोडक्ट मिळत असतील. हो. तर त्याबद्दल तू काय सांगशील की आपलं प्रोडक्ट हे वेगळं काय आहे? म्हणजे आपलं प्रोडक्ट एक तर मेड इन इंडिया आहे, हे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेड इन इंडिया आहे. आणि आता ही प्रॉडक्टची ई कॉमर्स साईट्सवर खूप चलती आहेत, म्हणजे खूप सारे विक्रीला आहेत अशी प्रॉडक्ट, पण ती सगळी मेड इन चायना प्रॉडक्ट. मेड इन चायना प्रॉडक्ट. मेड इन चायना प्रॉडक्टचे तर मी काही सांगायला नको की कितपत चालतात आणि कितपत त्यांची ड्युरेबिलिटी असते. चाललं तर कधी कधी चांगलं चालतात, पण बऱ्याचशा लोकांना अनुभव हा वाईटच आलेला असतो. आता एक तुम्हाला मी साधं उदाहरण देतो की प्रत्येकाकडे म्हणजे जे 4 व्हीलर्स वापरतात तर त्यांच्याकडे तो मोबाईल होल्डर प्रत्येक जण घेतं. अच्छा. आणि तो मोबाईल होल्डर लावतात ते, आणि ते चायना मेड मोबाईल होल्डर्स असतात. आपल्याकडे जे रस्त्यावर विकायला किंवा तुम्ही ऑनलाईन वगैरे जे घेतात ते सगळी चायना मेड मोबाईल होल्डर्स असतात. आता तुम्हाला प्रत्येक वेळेला अनुभव येत असेल की जेव्हा गाडी उन्हात लावली जाते तेव्हा तो मोबाईल होल्डर तुमच्या खाली पडलेला दिसत असतो तुम्हाला. तर त्या केसमध्ये हे आपलं प्रॉडक्ट मी मागच्या जवळजवळ 5-6 वर्षापासून माझा मोबाईलच्या जागेवर मी माझा व्हॅक्यूम लावून ठेवलेला आहे आणि त्याला थोडंसं वजन टाकून ठेवलेलं आहे. गाडी उन्हात राहो किंवा पावसात थंडीत कुठे राहो, व्हॅक्यूम निघत नाही. अच्छा, ओके. म्हणजे हे एक आपलं म्हणजे सगळ्यात वेगळं हो, वेगळंपण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी 5 वर्षापर्यंत माझ्या प्रॉडक्टची गॅरंटी घेतो. माझं फक्त कस्टमर्सला मी माझं सांगणं एकच आहे की माझा जो नंबर आहे तो तुम्ही सेव्ह करून ठेवा. भले तो तुम्ही व्हॅक्यूमच्या नावाने सेव्ह करून ठेवा, बाथरूम किचन ॲसेसरीच्या नावाने सेव्ह करून ठेवा, पण सेव्ह करून ठेवा. आणि पुढच्या 5 वर्षापर्यंत मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस द्यायला बांधील आहे. अच्छा, म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस सुद्धा उपलब्ध आहे पुढच्या 5 वर्षापर्यंत. आणि मी 1-2 वर्षाची गॅरंटी घेत नाही, पुढच्या 5 वर्षापर्यंत ती पीस टू पीस रिप्लेसमेंटची. म्हणजे जर तुमचा जर समजा आता याच्यामध्ये जाण्यासारखं काहीच नाही, खराब होण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये. तुम्हाला वाटत असेल की व्हॅक्यूम खराब होणार आहे, तर व्हॅक्यूम मी तुम्हाला 5 वर्ष गॅरंटी देतोय. हा जो व्हॅक्यूम आहे मी 5 वर्षाची गॅरंटी देतोय, हा 5 वर्ष चालणार आहे. हा जर तुमचा खराब झाला तर मी तुम्हाला म्हणजे कुठेही तुम्हाला कुरिअरचे चार्जेस द्यायची गरज नाही किंवा या प्रॉडक्टचे पैसे द्यायची गरज नाही. हे मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आधीचे पहिले 5 वर्ष ते मी देणार आहे. पण 5 वर्षानंतर तुम्हाला हा विकत घ्यावा लागणार आहे, किंवा 10 वर्षानंतर जो मी सांगितलं तुम्हाला विकत घ्यायचं, जेव्हा घ्यायची विकत वेळ येईल तेव्हा हा फक्त 20 रुपयाला मिळेल. फक्त 20 रुपयाला? हो. वा. हा व्हॅक्यूम पॅड फक्त 20 रुपयाला मिळेल. याची जास्त कॉस्ट नाहीये. तुम्ही वापरला 5 वर्ष वापरा आणि 5 वर्षानंतरही तुम्ही मला कॉल करून सांगितलं की सर की आम्हाला हा व्हॅक्यूम रिप्लेस करून हवा आहे, तर तुम्हाला मात्र 5 वर्षानंतर 20 रुपये खर्च येणार. सुंदर. म्हणजे एक पूर्ण युटिलायझेशन आहे. हो. आणि कारण की बाकीच्या प्रॉडक्टमध्ये खराब होण्यासारखं काहीच नाही. हे प्युअर स्टेनलेस स्टील आहे, त्यामुळे हे रस्ट होणार नाहीये. हा एबीएसचा पार्ट आहे. हे तुम्ही हातोडीने तोडायचा प्रयत्न केला तेव्हाच तुटणार आहे, किंवा हे असं आपोआप क्रॅक होणार नाहीये हे, किंवा आपोआप याचा ग्लेज पण जाणार नाहीये. त्यामुळे ह्या बाकीच्या प्रॉडक्टला तर काही होणारच नाहीये. फक्त हार्ट ऑफ द प्रॉडक्ट हा व्हॅक्यूम आहे. तर ह्या व्हॅक्यूमसाठी मी 5 वर्षापर्यंत तुमची गॅरंटी घेतो. बरोबर. आणि दादा, आता सर्वात महत्वाचा प्रश्न
की यांच्या किमती किती आहेत? हा डबल शॉवर कॅडी आहे. ही डबल शॉवर कॅडी 1500 रुपयाची आहे. अच्छा. ही 20 इंच लांब आहे. ही शॉवर कॅडीच आहे 20 बाय 4.5ची. ही पण 1500 रुपयाची आहे. ही 750 रुपयाची आहे 10 बाय 4.5ची आहे. अच्छा. हा 450 रुपयाचा स्टँड आहे लिक्विड डिस्पेन्सरचा. हा 550 रुपयाचा आहे. हा पण 10 बाय 4.5 आहे, पण हा तुम्ही किचन सिंक जवळ वापरू शकतात. हा 550 रुपयाचा आहे. हा 15 इंच लांब आहे. हा 1100 रुपयाचा आहे. 350 प्रमाणे आपले सोप केसेस आहेत. सोप केस हा 300 रुपयाचा सोप केस. हा इथं प्लास्टिकचा कंटेनर आहे, तर हा 300 रुपयाचा आहे. हा 550 रुपयाचा लिक्विड हँडवॉश डिस्पेन्सर आहे. ब्रश होल्डर पण 550 रुपयाचा आहे. अच्छा. हा जो हुक आहे, तर हा हुक मी आधी याची 300 रुपये प्राइस ठेवली होती, पण जर आपल्या थ्रू जर कोणी येणार असेल तर मी हा 200 रुपयालाच द्यायला तयार आहे. 200 रुपयाला देणार आहे मी. हा किचन टिश्यू होल्डर आहे. हा 350चा आहे. हा 300चा आहे टॉयलेट टिश्यू. हा 350चा आहे, 350चा आहे. आणि हा 750 रुपयाचा रो हुक आहे. अच्छा. आणि हा जो टॉवेल रॉड आहे, हा टॉवेल रॉड पण 750 रुपयाचा. अच्छा. एक 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे. स्टार्टिंग आहे. हो. दादा हे प्रोडक्ट बनतं कसं, याची क्युरियोसिटी मलाही आहे आणि आपल्या व्ह्युअर्सला सुद्धा आहे. नाही तर चला आता मी तुम्हाला ही आता आपण जी तुम्हाला पहिल्यांदा मी ज्याचा डेमो करून दाखवला, ही किचन सिंकच्या जवळचा स्टँड, तर तो हा कसा फिट होतो आणि कसा मॅन्युफॅक्चर्ड कसा होतो ते दाखवतो. तर आता आपल्याला हे सगळं लावलेलं आहे आम्ही. तर बघा तुम्ही भांडे घासताना एकदम याचा जे ॲट हात घातला तरी कुठलीही तार तुम्हाला लागणार नाहीये. कारण की आपण ही तार साईडला वेल्ड न करता इथं आतमध्ये वेल्ड केलेली आहे. बघा हे वेल्डिंगचे स्पॉट पण दिसत असतील तुम्हाला. या बारीक बारीक गोष्टी आहेत या सगळ्यात महत्वाच्या आहेत. कारण की भांडे घासताना हात खूपच मुलायम झालेले असतात, एकदम मऊ झालेले असतात. आणि जर एखादा शार्प एज जर इथे राहून गेला तर तो लागण्याची म्हणजे खूप मोठी जखम होऊ शकते हाताला. तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो की हे नेमकं कसं बनतंय. बघा ते बघा, आता ही जी त्याची जी स्पॉटिंग आहे, हे स्पॉटिंग ह्या मशीनवर होत आहे. अच्छा अच्छा. हे असं पायाने हे स्पॉट वेल्डिंग मशीन आहे. ओके. तर इथे हे स्पॉट होत आहे. ह्या स्पॉट वेल्डिंग होत असताना कुठेही आपल्याला म्हणजे असं हे दिसणार नाही, लाल झालेलं प्रॉडक्ट लाल झालेलं दिसणार नाहीये. एकदम सॉफ्ट वेल्डिंग असतं हे, पण याचं जी ड्युरेबिलिटी असते ना खूप छान असते. इथं कुठेही आपल्याला जळालेलं दिसणार नाही, फक्त काळा स्पॉट दिसेल. आणि हा काळा स्पॉट सुद्धा आमचं पॉलिशिंग जेव्हा होतं तेव्हा ते सुद्धा निघून जातं. तर तुम्हाला एक फायनल प्रॉडक्ट दाखवतो. तर हा फायनल प्रॉडक्ट आहे. हा बघा, इथं कुठे तुम्हाला त्याचे काळे डाग वगैरे दिसत नाही. हे सगळं पॉलिशिंग तयार झालेलं आहे. तर ह्याही मशीनमध्ये तेच होतं, दुसऱ्याही मशीनमध्ये तेच होतं. आणि तिकडे आमच्या वायर सरळ करून ती कटिंग होती तिकडे. अच्छा, इकडे कटिंग. हो. ते वेल्डिंग वगैरे तिकडेच होतं, स्पॉट वेल्डिंग. आणि ह्या सगळ्या मशिनरी आहेत. हो, या छोटासा आमचा सेटअप आहे. म्हणजे जसं जसं आम्हाला गरज लागत गेली तसं तसं आम्ही डेव्हलप करत गेलो. खूप छान. म्हणजे आपण प्रत्यक्ष पाहिलं सुद्धा की बऱ्याच व्ह्युअर्सच्या मनामध्ये असतं ते प्रोडक्ट इथून तिथून मागवून विकतात तर नाहीये. नाही, हे आम्ही सगळं स्वतःच आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. इच अँड एव्हरीथिंग आमचं मॅन्युफॅक्चर्ड होतं. आमची ही जसं आमचा हा यातला एक सेटअप आहे, तसाच अजून एक दुसरा सेटअप आहे की जिथं आमचं इंजेक्शन मोल्डिंग आणि आमचं व्हॅक्युम पॅड तिथं मॅन्युफॅक्चर होतं. हे जर प्रोडक्ट जर कोणाला हवे असतील तर ऑर्डर करण्यासाठी कसं मागवता येईल? ऑर्डर करण्यासाठी मलाही तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा नंबर आहे 8830800371. आणि जर तुम्हाला अमेझॉनवरनं परचेस करायचं असेल तर फक्त तुम्हाला अमेझॉनवर सर्च करायचं आहे IZISO इझीसो ॲसेसरीज किंवा इझीसो स्टोर्स जरी सर्च केलं तरी तुम्हाला माझे प्रॉडक्ट तिथं सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आपले व्ह्युअर्स पण भरपूर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून विविध ठिकाणातून पाहत असतात व्हिडिओ. जर त्यांना सुद्धा असं काही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी काय दादा सुवर्ण संधी वगैरे आपल्याकडे आहे? रिसेलिंग साठी मी बऱ्याचशा जणांना हे प्रोडक्ट्स देतो. तर त्यांना पर्टिक्युलर अमाऊंट मी म्हणजे MRP वर मी डिस्काउंट करून देतो. जर कोणाला रिसेलिंग साठी हवं असेल, बल्कमध्ये हवं असेल, तर मी अशा माझ्या मराठी उद्योजकांना, मराठी व्यावसायिकांना 100% मदत करतो. रिटेल, होलसेल दोन्ही उपलब्ध आहे. आपल्या प्रॉडक्टची वैशिष्ट्य म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे. हे कुठूनही चायना वगैरे कुठून आम्ही मागवलेलं नाही. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. कप, नॉब वगैरे इच अँड एव्हरीथिंग आम्ही स्वतः इथंच मॅन्युफॅक्चर करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आपलं. आणि आपलं व्हॅक्यूम
मिनिमम 15 किलो त्याचं वेट बेअरिंग कॅपॅसिटी आहे. 5 वर्षापर्यंत त्याची ड्युरेबिलिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर काही शंका असेल तर कोणत्या बाबतीत तुम्हाला स्टेनलेस स्टीलच्या बाबतीत किंवा व्हॅक्यूमच्या बाबतीत तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. मी माझा नंबर पण तुम्हाला दिलेला आहे. माझा परत मी नंबर सांगतो 8830800371. हा माझा नंबर आहे. मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला प्रॉडक्ट आवडलं तर तुम्ही मला ऑर्डर करा. मी तुम्हाला इथून कुरिअर करून देईल. DTDC कुरिअरने आमचं फास्ट सर्व्हिस आहे. तर मुंबईत एका दिवसात तुम्हाला कुरिअर मिळून जाईल. धन्यवाद दादा. थँक्यू सर. मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे हे प्रोडक्ट जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच इथनं तुम्ही घर बसल्या हे प्रोडक्ट मागवू शकता. आणि एक आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीने हे बिझनेस चालू केलाय, छोटासा व्यवसाय, तर नक्की सपोर्ट करा. आणि जे तुम्ही मार्केटमध्ये घेताय मेड इन चायना त्यापेक्षा हे वेगळे आहे, मेड इन इंडिया आहे, स्वदेशी आहे. तर नक्की हे आवर्जून तुम्ही हे घर बसल्या मागवू शकता. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.